भारतरत्न वनवा पेटला आता नाही तर कधीच नाही. संदीप तात्या ठोंबरे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा किताब सरकारने द्यावा यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जन्मभूमी ते कर्मभूमी पायी चालत निघालेली भारतरत्न संघर्ष यात्रा आज मुंबईत मानखुर्द येथे पोलिसांनी अडवली. खरं तर यापूर्वी मांग, महार, चांबार, ढोर, होलार समाजाच्या लोकांना गावातच यायला बंदी होती. गावाच्या वेशीच्या आत दलित जातीच्या लोकांना यायला जायला मज्जा होता. हा इतिहास सर्वज्ञात आहे. हे असले प्रसंग आपल्या बापजाद्यांनी भोगले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गावकुसाबाहेर एक गाव राहते आणि गावकुसाच्या आत एक गाव राहते असे सांगितले होते. गावातील माणसं या गावाबाहेरच्या माणसांना कधी आपली माणसं म्हटलीच नाहीत. कायमच त्यांचा तिरस्कार या व्यवस्थेने केला आहे. आजही तेच सुरू आहे. गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाजातील एक व्यक्ती ज्यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढले, भिडले आणि स्वराज्यासाठी रणांगणावर मर्दुमकी गाजवत धारातीर्थ पडले. शत्रूबरोबर लढण्यासाठी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली तलवार घेऊन क्रांतियोद्धा राणोजी मांग साठे लढले. तसेच आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर किल्ले जेजुरी गडावर ज्यांचा राज्याभिषेक केला आणि राजा म्हणून घोषित केले होते ते आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या सैन्यातील सेनापती फकीरा राणोजी मांग साठे यांच्या लुटीच्या पैशातील घुटी ज्या वालू आईने ज्या मुलाला पाजली तो या देशातील एक जिगरबाज महानायक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय. हो, तेच हे अण्णाभाऊ साठे ज्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार केंद्र सरकारने द्यावा यासाठी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने भारतरत्न संघर्ष यात्रा विटा ते आझाद मैदान मुंबई म्हणजेच जन्मभूमी ते कर्मभूमी असा पायी चालत प्रवास करत यात्रा मुंबईच्या शिवेवर जात होती. मुंबईमधील शिव म्हणजे सध्याचे सायन होय. मुंबईमध्ये देखील सर्वाधिक दलित समाज हा मुंबईच्या बाहेर म्हणजे गावकुसाबाहेर राहतो आहे. आजही तेच झाले. गावकुसाबाहेरील जन्माने मातंग समाजाचे असलेले साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करणाऱ्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या बहादूर लहुसैनिक भीमसैनिकांना आणि यात्रेचे नेतृत्व करत असलेल्या वीरूबापू फाळके, अजय बाळासो सकटे, अमीर मुलानी, रोहन सकट, मल्हारी सकट, प्रथमेश फाळके यांना पोलिसांनी मुंबईत पायी चालत भारतरत्न संघर्ष यात्रा घेऊन जाता येणार नाही म्हणून ताब्यात घेतले. पण जिगरबाज असलेल्या या फकीराच्या वाघाने मुंबई दणाणून सोडली. पोलिसांच्या ताफ्यातच अण्णाभाऊ साठे यांनी अजरामर अशी साहित्य संपदा निर्माण केली आणि चिरागनगरची भूतं सुलतान फकीरा या जुलमी व्यवस्थेच्या छाताडावर पाय ठेवून नाचवला. त्या घाटकोपरच्या चिरागनगरची ऐतिहासिक या आंतरराष्ट्रीय स्मारकास भेट दिली. अण्णाभाऊंना नमन केले. ही मुंबई कुणाची असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच मुंबईबद्दल बोलत होते. या सर्वांना अण्णाभाऊंची मुंबई कुणाची आहे हे आपल्या मुंबईच्या लावणीतून सांगितले आहे. तिथे सुमननगरात देखील अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आले. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती आमच्या दलितांच्या, श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असं अण्णाभाऊंनी सांगितले. त्या लालबाग, परळ, दादर, शिवडी, परेल भागातून प्रवास करत पोलिसांच्या गाडीतून नजर बाहेर फिरत होती. अण्णाभाऊंचा गिरणी कामगारांचा मोर्चा संप लढा डोळ्यासमोर उभा राहत होता. आझाद मैदानावर आमची भारतरत्न संघर्ष यात्रा पोलीस बंदोबस्तात आली तेव्हा तर आमच्या अंगावर काटा उभा राहिला. 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबईच्या ज्या आझाद मैदानावर साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मोर्चा काढला होता तसा मोर्चा आजतागायत मुंबईत निघाला नाही. त्या ऐतिहासिक मोर्चामध्ये अण्णाभाऊ म्हटले होते, ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है. या त्यांच्या काळजाला गर पाडणारी घोषणा म्हणा किंवा भारतवासियांची आर्त किंकाळी आजही देशातील राज्यकर्ते कारभाऱ्यांच्या कानावर पडली नाही किंवा ऐकू गेली नाही की ऐकली नाही. आज अशाच काही किंकाळ्या आझाद मैदानावर निघत होत्या. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालाच पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यातून ही भारतरत्न संघर्ष यात्रा आझाद मैदानावर दाखल झाली आहे. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमारजी कांबळे साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय रमेश अप्पा चांदणे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप तात्या ठोंबरे, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे, राज्य संघटक दिलीप कुरणे, जमीन झोपडी हक्क अभियानाचे प्रमुख अशोकराव वायदंडे, महिला आघाडीच्या राज्य संघटक सरिताताई आवळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत साठे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष अनिल लोंढे, विभागीय अध्यक्ष सतीश लोंढे,
उपाध्यक्ष शेखर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली भारतरत्न संघर्ष यात्रा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली। राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने होत आहेत। अशातच अनेक राज्यातील निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या अडचणी वाढत आहेत। राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण तसेच अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा लढा या शासनाच्या माथ्यावर मारला आहे। आझाद मैदानावर न्यायाच्या प्रतीक्षेत अण्णाभाऊंच्या भारतरत्न सन्मानासाठी उन्हातान्हात पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पालथा घालून जिद्दीला पेटलेल्या वीरूबापू फाळके, सांगली जिल्हाध्यक्ष अजय सकटे, आमिर मुलानी, रोहन सकट, मल्हारी सकट, अनिकेत बनसोडे, प्रथमेश फाळके, ऋषिकेश गायकवाड, अमोल इंगळे यांच्या भारतरत्नच्या लढाईला मनापासून पाठिंबा द्यावा अशी विनंती।